नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ। आता हा दिवस आहे एकादशीचा। आता वर्षाची पहिली एकादशी होती, म्हणजे चैत्र शुक्ल पक्षातील पहिली एकादशी म्हणून कामदा एकादशी ओळखली जाते। गुढीपाडव्यानंतर आहे ना काही दिवसातच ही एकादशी येत असते, पण ही एकादशी एकदम अशी अत्यंत पवित्र मानली जाते आणि वर्षाची पहिली एकादशी असल्यामुळे तिला विशेष महत्त्व हे असतं। काम म्हणजे इच्छा आणि दा म्हणजे देणारी, म्हणून हिला इच्छा पूर्ण करणारी किंवा मनोकामना पूर्ण करणारी एकादशी असंही म्हणलं जातं। म्हणूनच एकादशी होती, तर एकादशीचा उपवास तर खूप मनोभावे केला पाहिजे। कुठला उपवास नाही केला तर एकादशीचा व्रत आपण केलं पाहिजे असं म्हणलं जातं। तर एकादशी असल्यामुळे छान विठ्ठल रुक्मिणीची मी पूजा करते। आता ही विठ्ठल रुक्मिणीची पूजा मी 2 येतात, कारण एका महिन्यामध्ये 2 एकादशी येतात, तर मग दोन्ही एकादशी दिवशी छान अभिषेक घालून छान त्यांची पूजा करते। आता हे एकादशी व्रत आहे ना खूप मनोभावे केलं जातं आणि विष्णुदेवांची पूजा या दिवशी आवर्जून केली जाते। या दिवशी तुळशीला खूप महत्त्व असतं आणि या दिवशी उपवास केला जातो। फळावर खिचडी कोण खातं आणि तसा उपवास केला जातो। पण या दिवशी विष्णू सहस्रनामावली विष्णू मंत्र घेतल्याने ना खूप सारा फरक पडतो आणि आपल्या इच्छा पूर्णही होतात असं म्हणलं जातं। पापातून नाश होतो, कुटुंबातील संकटे दूर होतात, सुख शांती आणि आपल्या घरामध्ये छानपैकी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते। तसंच पूर्वजन्माचे काही दोष असतील ते कमी केले जाते, त्यामुळे ही एकादशीचा उपवास केला जातो। एकादशी आणि एकादशीला आहे ना मी जे देवघरावर ठेवलेला असे छोट्या म्हणणार नाही, जरा मोठ्याच आहेत, तर ह्या मोठ्या मूर्त्यांचा मी म्हणजे त्यांना वॉश करते आणि एकादशीला छान पूजा करून घेते आणि छोटी मूर्ती आहे देवघरात तर त्यांचीही पूजा करत असते मी जर एकादशीला। आणि एकादशीचा कामदा एकादशी तर खूप छान मानली जाते। जर आपल्या एखादी इच्छा असेल तर कामदा एकादशीला पूर्ण होते असं म्हणलं जातं, त्यामुळे कामदा एकादशीचा उपवास केला जातो। आणि विष्णुदेवांच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः विष्णुप्रियाय नमः असं म्हणून 108 वेळा तसंच विष्णू सहस्रनामावली या दिवशी घेतली जाते। आता आहे ना आपण म्हणतो की या गोष्टी आपल्या करायला वेळ नाही, पण आहे ना आपण काम करताना हे मोबाईलवरही लावून देऊ शकतो आणि आपण नामस्मरण केलं तरी तेवढं फळ आपल्याला मिळतं म्हणतं। तर चला असं रोजचं आपली देवपूजा हे याने आपलं घर प्रसन्न राहतं, आपल्यालाही छान वाटतं। आवड असेल तर मग या गोष्टी खूप छान वाटतात, पण एखाद्याला देवपूजा हे रोजचंच काय आहे देव आणि काय आहे तर तसा विचार करण्यासाठी म्हणजे ते वेगळं भावना पडते त्यांची। तर असो आजचा कामदा एकादशी आहे, तर आजचा दिवस तुम्हाला छान जाओ। आणि देवपूजा करून झाली, छोट्या यांचा अभिषेक केलाय, तर आता मोठ्या आहेत तर त्यांचाही मी कशा अभिषेक करते। एकादशी आणि दुप्पट खाशी आता ह्या वेळेस झाले, कारण सगळ्यांची एकादशी सगळ्यांना पकडायची म्हटलं की असं तर होतं। तर इथं खिचडी बनवली आणि ह्या वेळेस जरा वेगळं म्हणून हे आमच्या मम्मीच्या स्टाईलची मी आहे ना साबुदाणा खीर बनवली आणि आता मी वेपर्स थोडे तळणार आहे। तर एवढं आहे आज उपवासाला आणि नैवेद्यालाही हेच असणार आहे। तर खिचडी तर छान बनणार। खिचडीचा मी ऑलरेडी व्हिडिओ टाकला आहे, त्यामुळे छान खिचडी अशा पद्धतीने होते। त्याच्यात कूट टाकायचं राहिले पण आता वेपर्स छान तळून घेते, तेल तापले। आपण जो नैवेद्य ठेवतो त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचं असतं, पण का तर भगवान विष्णूंना अतिप्रिय असं तुळस मानली जाते। विष्णू विठ्ठल तसंच कृष्ण यांना नैवेद्यात तुळशीपत्र ठेवलं जातं। नैवेद्य अधिक पवित्र होण्यासाठी तुळशीपत्र ठेवलं जातं। आता तुळशीपत्रात शास्त्रीय कारण म्हणजे तुळशीमध्ये जंतुनाशक व शुद्धीकरणाचा गुण असतो। अन्नावर तुळशी ठेवणं हे शुद्धतेचे प्रतीक मानलं जातं, म्हणून तुळशीपत्र ठेवलं जातं। तुळसपत्र ठेवणे म्हणजे हे अन्न अहंकाराने नव्हे तर भक्तिभावाने अर्पण केलेले आहे असा नम्र संदेश असतो, त्यामुळं तुळशीपत्र ठेवलं जातं। तर एकादशीची अशी पूजा छानशी केली आहे।
मिशोवरनं हे मी चमचे मागवले आहेत. आता ह्याचा उपयोग अजून तर मी केला नाही आहे. कारण कधी कधी आहे ना, मला असं मी खूप व्हिडिओमध्ये बघितले की हे चमचेही उपयोगी येतात, त्यामुळं मी मागवले आणि खूप स्वस्तात मला मिळाले, त्यामुळं मी घेतले आहे. आता मध्ये सेल होतं तेव्हाच घेतले होते, पण त्याचा अजून उपयोग करायचा राहिला होता. पण उपयोग पूर्वी आहे ना, लाकडाची कुठलीही वस्तू असो त्याला असं हळद आणि तेल लावलं जातं. आता मी तर आहे ना, खाण्याचं जे तेल असतं तेच घेतलं आहे आणि ते छान सगळीकडनं चोळायचं आणि रात्रभर ठेवायचं, नाही तर दिवसभर ठेवायचं. नंतर हे वापरायला आपलं धुवून वापरायचे आपले. तर ह्याच्यामुळे ना, आपले जी वस्तू घेतलेली आहे ना, त्याचं लाईफ वाढतं, त्यामुळं असं केलं जातं. आता हे मी लहानपणापासून ह्या गोष्टी कशा करतात हे बघितलं आहे, त्यामुळं लगेच मी आणल्याच करणार होते, पण आहे ना, आज करू उद्या करू म्हणून राहून घेतलं. तर पण आता करून घेतले आणि हे त्यानंतर आपल्याला वापरता येतं, त्यामुळं मग लगेच करून घेतलं. पण खूप छान वाटतं आणि खूप जणीकडं आहेत म्हणून मग मी मागवलं आणि मला खूप स्वस्तात मिळालं. कारण खूप दिवसापासून मी ॲड टू कार्ट केलं होतं, पण आहे ना, आज मागवेल उद्या मागवेल आणि त्याच्यात मला एक दिवशी आहे ना, नोटिफिकेशन आलं की स्वस्त झाले, त्यामुळे मी लगेच मागवलं. आता कितीला मागवलं तर मला हे 10 रुपयालाच एक पडलं, त्यामुळं मग मी पटकन मागवलं. पण खूप छान आहे, क्वालिटी चांगली आहे आणि वापरायचं म्हटलं तर आपण वापरू शकतो आणि दिसायलाही खूप छान दिसतं. तसाही पितळेच्या भांडेमध्ये ना, लाकडाचं वापरलं तर त्याची कलई जास्त जात नाही, त्यामुळं मी आवर्जून असं मागवलं आहे. तर त्यामुळंच मग असं व्यवस्थित आणि कुठल्याही गोष्टीचं आपल्या घरामध्ये आणले ना, त्याचं असं छान टिकावी म्हणून असं केलं ना, तर खूप छान राहतात वस्तू आणि त्याचा कलरही थोडासा लाकडाचा चेंज होतो बघा आणि तो कलर एकदम नॅचरल असं दिसतो. त्यामुळं हळद आणि तेल लावलं जातं आणि ते सुकलं जातं. आता संध्याकाळपर्यंत सुकवायचं, म्हणजे किमान 12 तास तसंच ठेवून द्यायचं ते आणि नंतर मग त्याला वॉश करून आपल्याला वापरायचं. आता उन्हाळा खूप कडक झाला आहे आणि उन्हाळ्याचं झाडांना आहे ना, दररोज पाणी द्यावं लागतं, नाहीतर आहे ना लगेच दुसऱ्या दिवशी. तसं माझ्याकडे आहे ना, कुंड्याही आहेत आणि बकेटही आहेत. तर त्यामुळं कसं होतं की आपल्याला एखादी घरामधील वस्तूचा रियूज होतो आणि झाडांना पाणी म्हणलं तरी थोडं थोडं द्यावंच लागतं, कारण उन्हाळा खूप आहे. आपल्याला जेवढी तहान लागते तेवढी झाडांनाही लागते. त्यामुळं आणि पाणी देताना आहे ना, मी सकाळ किंवा संध्याकाळच देते, कारण जास्त ऊन असेल तेव्हा पाणी देणं ही झाडांसाठी चांगलं नाही असं म्हणलं जातं. त्यामुळं आणि माझ्याकडं कुठली झाडे आहेत काय काय आहेत मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते, तरी पण तुम्हाला थोडंसं आयडिया येईल की माझ्याकडं भरपूर मी झाडं केली आहे. खाऊच्या विड्याची पानं, खाऊची कोण म्हणतं कोण विड्याची म्हणतं ते, जास्वंदीचे खूप प्रकार आहेत. त्यानंतर गुलाब आहे. गुलाब काय एक दोन होते, पण त्यातलं एकच राहिले सध्याला. आणि जे आपण बाजारातून आणतो ना, तसे फुलांची ही झाडे खूप लावली आहेत. मनी प्लॅन्ट आहे, जेड प्लॅन्ट आहेत आणि खूप छान. तगर तर खूप मोठं चांगलं झालं आहे, कारण तगरची फुलं तर मला रोज देवपूजेत लागतं, कारण रोजच देवपूजेसाठी आणले तरी ना, ते कधी कधी सुकून जातात, कधी बाजारात जाणं होत नाही, त्यामुळे मी घरीच लावले. त्यामुळे मला घरचे असे फ्रेश देवांना फुले वाहता येतात. तर असं मी छोटंसं गॅलरीमध्ये माझं गार्डन केलं आहे आणि ही लिलीचं आहे, तर ते थोडंसं त्याला प्रॉब्लेम झाला आहे वाटतं, तर त्याला थोडंसं कट करावं लागणार आहे. आणि बेलाचंही लावलं आहे, त्याच्या खाली महादेवाची पिंड ठेवली आहे. तर अशी छानशी मी माझी थोडीशी गॅलरीत केलं आहे बाग. तर कसं वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.